पैठण नगर परिषद निवडणुकीमध्ये मशीन बिघाडामुळे अडथळा, काही वेळाने मतदान सुरळीत. शहरातील सर्व मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदान सुरू झाले असले तरी दुपारी 12 वाजेदरम्यान मतदानाचा वेग अत्यंत संथ असल्याचे दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 12 वाजेपर्यंत जवळपास सर्वच केंद्रावर केवळ 350 ते 200च्या आसपास मतदारांनी मतदान झाले. दरम्यान कन्याशाळा, जिल्हा परिषद शाळा, कावसान तसेच पंचायत समितीच्या मतदान केंद्रावर मतदान यंत्रणा बिघडल्याच्या घटना समोर आल्या. या तांत्रिक बिघाडामुळे जवळपास 1.5 तास मतदान प्रक्रिया पूर्णपणे थांबून राहिली. मतदारांची लांबच लांब रांग लागलेली दिसून आली. नंतर मशीनची दुरुस्ती करण्यात आली व मतदान पुन्हा सुरू झाले. तसेच मशीनची संख्या, रांगा व प्रक्रिया सुरळीत राहावी यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सर्व मतदान केंद्रावर कोणतीही अनावश्यक गर्दी होऊ नये व कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस प्रशासनानेही दक्षता घेतली आहे. सकाळपासूनच पोलीस कर्मचारी विविध केंद्रावर गस्त घालून परिस्थितीवर लक्ष ठेवताना दिसत होते. दुपारनंतर मतदानाच्या वेगात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती आणि शहरातील सर्व राजकीय पक्षाकडून मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे यासाठी आवाहन देखील केले जात होते. यावेळी एका मतदाराला 3 मतदान करावे लागणार असल्याने प्रशासनाने मतदान पद्धतीबाबत मार्गदर्शन करणारी पोस्टर्स केंद्राबाहेर लावून माहिती देण्याची व्यवस्था केली होती. मात्र दुपारी 4 वाजेच्या दरम्यान पंचायत समिती बूथ क्रमांक 2 मध्ये मतदान मशीन बंद झाल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये नामांकित पक्षाच्या उमेदवारामध्ये बाचाबाची झाल्याचे चित्र निदर्शनास आल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा पंचायत समिती मतदान केंद्रावरती दाखल झाला व पंचायत समितीस छावणीचे स्वरूप आले. त्या ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात जमाव निर्माण झाल्याचे बघावयास मिळाले. आपण पाहत आहात BJ स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे. ब्युरो रिपोर्ट, पैठण, छत्रपती संभाजीनगर.